हे श्रुती, हाय. कशी आहे तुझी तब्येत आता? बरं वाटतंय ना? हो हो तुला कसं आहे? शिक्षण ते सांगितलं. अच्छा. पण तू का आलीस ऑफिसला? अजून एक दिवस आराम करायचा होतास ना. नाही ठीक आहे, बरी आहे आता. बरं ठीक आहे, आलीस तर तुला एक खुश खबर सांगते. आपली मीटिंग सक्सेसफुल झाली. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. बरं मी पळते आता, मला काम आहे. एक मिनिट, तुझा बर्थडे आहे ना आज? हॅपी बर्थडे डिअर. खूप छान दिसतेस आज. थँक्यू. यश, तिला जास्त काम सांगू नकोस. ओके ओके, बाय एव्हरीवन. बाय. हा मी घेते. Happy birthday. ते घे. Thank you. चल, ते घे उडे ठेवा आणि चल. Yes. आम्हाला सांगा नाही. Yes. Bye. मेरे लोन फाइल सबमिट झाले. येस सर. काय बजेट आहे? 1,20,000. 1,20,000. येस सर. हे घ्या. श्रुती, हे काय? यश सर, हे घ्या. हे का? रेजिग्नेशन लेटर. तो जॉब नाही सोडू शकत. हे तुम्ही मला सांगणारे कुणी नाही. हे लेटर मी दिले तुम्हाला. आणि जर मी हे पाडून टाकलं तर? हे तुम्ही नाही करू शकत. आणि हे मी का नाही करू शकत? आजाद सोडा. तेच तर नाही करू शकत. मी उद्यापासून जॉबला नाही येणार. हे तू नाही करू शकत. हे मी करणार. 1 महिन्या अगोदर रेजिग्नेशन लेटर द्यावं लागतं. एवढी का शॉक होतेस? रूल्स आर रूल्स. ठीक आहे. 1 महिना मी इथे जॉब करेन. पण त्या पलीकडे मी ते 1 मिनिट पण थांबणार नाही. एक महिना खूप काय बदल. 1 महिन्यात खूप काही बदललं ना, तरी तुम्ही बदलणार नाही ही खात्री आहे मला. हाय, तुझं हे तिखट बोलणं आहे ना, हे बोलणंच फार आवडतं मला. यश, हां निघायचं ना आपण? मिस्टर केनेलला भेटायला जायचं. हां चल. झालं? ओके. ओके चल.
काय घेणार? घे ना. अगं नको. सॉरी, नवीन ड्रेस आहे यार माझा. ठीक आहे चल मी वॉशरूममध्ये जाऊन येते. वॉशरूममध्ये कशाला जाते? यश सरांच्या कॅबिनमध्ये जाऊ. अगं पण सर आले तर. सर गेलेत मीटिंगला. 10 मिनिटाचं तर काम आहे ना. जा. हो ग जा. मी पण दुसऱ्या चहा घेऊन येते. मला नको आम्ही यार, मला नाही घ्यायचं. तुला नाही आणत. कोणाला तरी पाठवणे साफ करायला. आता आज कसं नाही गेलं? आलो होतो तुला भेटायला, जरा बोलायचं होतं तुझ्यासोबत. बोल दादा. शशांक, ओके सर. सर्व प्लॅननुसार चाललंय. हो दादा, सगळं प्लॅननुसारच चाललंय आता. प्रोफेशनल लाईफ तर चालली आहे प्लॅननुसार, पण पर्सनल लाईफचं काय? पर्सनल लाईफ काय निवांत. आणि श्रुतीचं? श्रुतीचं असं काही नाहीये दादा. म्हणजे ती तुझी एम्प्लॉई आहे बस. बस मी तुझा मोठा भाऊ आहे, तू माझ्याशी मोठं बोलतोय. अरे दादा तसं काही नाही. हे बघ, ती एम्प्लॉई आहे बस इथे. तुला तर आता माहिती आहे की मला वाटलंच यश, तू कसा काय कोणावर सिरियस होणार आहेस? तुझा हा कमीपणा मी लहानपणापासून ओळखतो. अरे तेच म्हणत होतो तुला. काय मी सिरियस होऊ शकतो हो कोणावर? हे बघ यश, हे असे एम्प्लॉय येतात आणि जातात. त्यांना फक्त ठेवून घ्यायचं, वापरायचं आणि सोडायचं. हे बघ दादा, तू जास्त टेन्शन नको. तुला माहिती आहे आणि माझं मुलींबद्दलचं मत कसं आहे. आणि श्रुती म्हणायला गेलं तर तिला मी खूप थोडे दिवस वापरणार आहे आणि सोडून देणार. हे बघ यश, तू असंच कर. मी घरी न जाता चाललोय. अच्छा, आवडतो सर, आपण फ्लॅटवर भेटू. ओके चालेल ना. भेटूयात रात्री आपण. हा चल. यश, श्रुती आतमध्ये होती. रुची, मला काहीच बोलायचं नाहीये. अगं मला नाही बोलायचं, जा ना तू.
यश सर, तुम्ही इथे काय करताय? निघा इथून. मला बोलायचं मला नाही बोलायचं तुमच्या हे बघ, सोबत. मला बोलायचं यार, मला तुझ्याशी. नाही बोलायचं ना तुमच्या सोबत. हे बघ श्रुती, मला बोलायचं तुझ्याशी. हे बघ, माझं ऐकून घे. हे बघ, तू माझा कॉल का नाही रिसीव्ह करत आहेस? मला महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं. तुम्हाला काय करायचं त्याचं? ऐक माझं ऐक. काय ऐकू तुम्ही? हे बघ, तुमच्या भावाचं बोलणं रिपीट करायला आलेत का? की तुम्हाला मला ठेवून घ्यायचंय? तसं नाहीये. हा? हे बघ, तसं नाही, मग कसं आहे? की तुम्हाला मला ठेवून घ्यायचंय, वापर करायचंय, सोडून द्यायचंय? हे बघ, असं काय बोलते स्वतःबद्दल बावट्यासारखं? हा? वाक्य तुमचीच आहेत. विसरलेत का? ही माझीच वाक्य आहेत, पण म्हणजे तुम्ही माझ्यासोबत आतापर्यंत जे काही वागलात ते फक्त याच कारणामुळे की तुम्ही मला त्यातली समजलं, म्हणजे तुम्ही मला त्या मुलींमधलं समजता. असा विचार केला तुम्ही माझ्याबद्दल? एक मिनिट. तुला याचा कधीपासून फरक पडायला लागला की मी काय विचार करतो तुझ्याबद्दल? हा? तुम्ही असा विचार केला का? हो की नाही? हे बघ श्रुती, आय लव्ह यू सो मच. लग्न कर माझ्यासोबत. खोटं, साफ खोटं. काय प्लॅन चालू आहे तुमच्या डोक्यात आता? हे बघ, मी कधीच तुझ्याशी खोटं बोललो नाही आतापर्यंत, आणि कधीच तुला कोणत्या प्लॅनचा भाग बनवला नाहीये. कळतंय तुला? तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? हो, मला कळते मी काय बोलतोय ते. कळतंय मला. पहिल्यांदा पैशांपेक्षा जास्त जीव लावलाय कोणावर तरी. मला तू पाहिजेस, माझ्या इतकीच जवळ, कायम. आणि हे सगळं खरंय. हे सगळं जर खरं असेल ना, तर मी तुम्हाला कधीच मिळणार नाही. मी हे सगळं इथून सोडून जाईल कुठेतरी लांब, की मी तुम्हाला कधीच बघायला भेटणार नाही. तू नाही जाऊ शकत. मी जाणार. तू नाही जाणार. हे जाणार मी. आणि जर तुला जायचं असतंच ना, तर तू आता कधीच गेली असतीस. मैदान सोडून पळून जाणाऱ्यातले तू नाहीयेस. आणि एका अर्थाने हे बरंच झालं. मला तरी कळालं की काहीतरी आहे. प्रेम तर आहेच. नाही. आणि जर तुझं माझ्यावर प्रेम नसतं ना, तर तुला ह्याचा फरकच पडला नसता की मी काय विचार करतोय तुझ्याबद्दल. म्हणजे मला माहिती होतं की तू वॉशरूमला गेलीस. तुझा मोबाईल होता माझ्या टेबलवर, आणि तुला पाहिलं पण होतं तेव्हा तू तुझ्या टेबलवर पण नव्हतीस. त्यानंतर मी दादाला घेऊन आलो, आणि मग जे काही बोललो ते सगळं काही मुद्दामून बोललो. पण एका अर्थाने कळलंच ना की तुझं माझ्यावर प्रेम आहेच. प्रेम मी तुमच्यावर करेन. करेल काय? झालंयच. आणि तू हे लवकरच मान्य करशील. शक्यच नाही. आणि जर तुला प्रेम नसतं ना, तर तू हे कधीच मान्य केलं नसतं आणि तुला फरक पडला नसता. अरे दादा, तू इथे? अरे मला बोलवलं असतंस, मी आलो असतो बंगल्यावर. अरे काही नाही, आलो होतो लवकर.
मी बसले हो. अच्छा अच्छा. दादा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. अरे हा बस ना, बोल ना. दादा, आज मी ऑफिसमध्ये श्रुतीबद्दल जे काही बोललो ना ते सगळं मुद्दाम बोललो. मुद्दाम? आणि का? मला माहिती होतं की आपलं सगळं बोलणं ऐकते ती. आणि तू म्हणाला होतास ना की श्रुती आणि तुझ्यामध्ये काय आहे का. तर दादा, मला ती खूप आवडते, इतकी की मी तुला सांगू पण नाही शकत. आणि तुला माहिती आहे ह्या गोष्टी मला आज रिअलाइज झाल्या. हे सगळं खूप नवीन आहे. नको टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. ते तर आहेच. बाय द वे, हां, ती श्रुती आहे तरी कोण? बघू देत तरी मला, जिने माझ्या भावाला एवढं वेळ लावलंय. नक्कीच भेटूया तुला आणि आपण लवकरच भेटूयात तिला.